सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि नमस्कार। तर आज थोडा मूड नाराज आहे। तर नाराज आहे याला कारण तुम्ही टायटलमध्ये बघितलं असेल। तर मी तुम्हाला सांगते एक गोष्ट की माझं रोजचं शेड्यूल आधी सगळ्यात जास्त सांगते आणि हे सगळं कशामुळे झालं हे सुद्धा सांगते। तर आता तुम्ही मला सगळ्यात पहिले सकाळी घरची कामं असतात ना, सकाळी घरची कामं असतात। सकाळी मुलांचे दोघांचे डबे, आमचे डबे आणि सासूबाईचा स्वयंपाक, सगळे घरचे कामं करून मी सकाळी शेतात निघते। शेतात जायला निघते शेतातून दिवसभर तिकडे शेतामध्ये कामं होते, ठीक आहे। त्याच्यानंतर व्हिडिओसुद्धा काढावं लागते। कामं प्लस व्हिडिओ हे दोन्ही करायला खूप वेळ जातो, पण मी कामं सोडते असं नाही, कामंसुद्धा तेवढेच चालू ठेवते आणि व्हिडिओसुद्धा। आणि कसं आहे माहिती आहे का, कामासोबत व्हिडिओ हे काढणं माझ्यासाठी तरी आवश्यक आहे। कारण माझी अशी जिद्द आहे की यूट्यूबमध्ये मला सक्सेस व्हायचं आहे, त्याच्यासाठी मी खूप मेहनत करत आहे। तर आता तुम्ही सांगा, घरचे कामं माझे बरोबर होत आहे, त्यानंतर शेतातले कामंसुद्धा बरोबर होत आहेत, त्याच्यातून थोडा वेळ मी काढत आहे, त्याच्यात माझं काय चुकलं आहे सांगा बरं तुम्ही, काय चुकलं? यूट्यूब काढणं चुकीचं आहे का? यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकणं चुकीचे आहे का? तुम्ही सांगा मला। मला माझ्या घरचे लोक म्हणतात की व्हिडिओ बंद कर, चॅनल बंद करून टाक, बिलकुल चॅनल बंद करून टाक असं म्हणत आहे सगळे घरचे। मला एवढा प्रश्न पडला, एवढं टेन्शन आलं आहे कालपासून की काय करावं काय नाही काही समजत नाही आहे। मी खूप मेहनत करत आहे व्हिडिओमध्ये, व्हिडिओ काढणं ही साधी गोष्ट नाही आहे। सुरुवातीला तर आपल्याला काही समजत नाही, इकडली तिकडली माहिती घेऊ त्याच्यासोबत त्याच्या घरचे कामं, मुलांचा अभ्यास, मुलांची सगळी सोय करणं, शाळा ट्युशन सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी व्हिडिओ काढत आहे। तर आता घरचे लोक म्हणत आहे की व्हिडिओला व्ह्यू काही येत नाही, 3 महिने होऊन गेले चॅनलला तरी तसे पाहिजे तसे व्ह्यू येत नाही। तर त्याच्यामुळे फालतू या व्हिडिओमध्ये राहण्यापेक्षा शेतात चांगले कामं केले तर शेतातच आपलं उत्पन्न चांगलं होते, शेतातलेच कामं कर आणि व्हिडिओ बंद कर असे घरचे सगळे म्हणत आहे। तर तुमची कमेंट्स टाका, तुम्ही व्हिडिओ म्हणजे आता चॅनल बंद करायचं की ठेवायचं हे तुम्हीच सांगा। आणि व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यू येऊ द्या, कारण व्ह्यू जर जास्तीत जास्त आले तर मला घरून परमिशन तरी भेटेल, नाही तर मला आजच्या आज चॅनल बंद कर असं सगळेजण जबरदस्ती करत आहे माझ्यावर। आणि मी खूप मेहनतीने चॅनल उभं केलं आहे, मी तुम्हाला सांगू शकत नाही, इतकी मेहनत आहे माझी व्हिडिओमध्ये। घरची कामं करून, मुलांची सोय करून, सगळं करून व्हिडिओ काढणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे। आणि एवढी मेहनत करत आहे मी, 3 महिने झाले व्हिडिओ काढायला, आणि 3 महिन्याच्या आधीसुद्धा प्रॅक्टिस करत होती व्हिडिओ कसे काढायचे, का काढायची, एवढी मेहनत मी कशी पाण्यात घालू तुम्ही सांगा। तर आता मला काही समजत नाही आहे काय करावं का नाही। तर आता उद्याचा व्हिडिओ येते की नाही तर मला माहीत नाही, घरी काय म्हणते यांनी। तर थेट क्लिअरच सांगितलं आहे व्हिडिओ बंद, म्हणजे याच्या समोरच्या व्हिडिओ काढायचे नाही म्हणून। तर तुमची कमेंट्समध्ये तुमचं मत तुम्ही कळवा, व्हिडिओ काढायचे की नाही की चॅनल बंद करायचं। माझी तर बिलकुल इच्छा नाही आहे बंद करायची, पण यांनी म्हणते व्ह्यूज येत नाही, काही येत नाही, आणि एवढ्या व्ह्यूजसाठी तू चॅनल सुरू ठेवशील तर आपली कामं इकडे अडते, व्हिडिओच्या मागं राहणं होते, शेतीचे इतके कामं राहते, शेतीचेही कामं करते, पण तसं शेतीचे कामासोबत व्हिडिओ काढणं गरजेचं असते, त्याच्यामुळे तिथंसुद्धा वेळ जातो। त्याच्यासाठी आता घरचे सगळेजण नकार देत आहे व्हिडिओसाठी। तर मला तर खूप टेन्शन आलं आहे, मी सांगू शकत नाही आहे, कारण काही घरच्या गोष्टी उघडीच करायला जमणार नाही मला सगळ्यांसमोर। तर तुम्ही आपलं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ चालू ठेवायचे किंवा नाही, आणि चालू ठेवायचे असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ पाहत चला, म्हणजे चॅनल चांगलं चालणार आणि व्ह्यू चांगले येणार। तर घरचे होऊ शकते अनुमतीसुद्धा देणार की नाही बा सुरू ठेव, पण आज तर यांनी थेट सांगितलं की व्हिडिओ बिलकुल काढायचे नाही म्हणून। आणि कोणी सांगितलं तरी मी नाव घेऊ शकणार नाही आता याच्यामध्ये,
नंतर कधी सांगणार मी, जर पण व्हिडिओ जास्तीत जास्त व्ह्यू घेऊ द्या व्हिडिओला, हेच सांगते आता मी. नमस्कार.